कळवा रुग्णालयात दाखल 19 वर्षीय तरुणीचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह, कोणताही नवीन व्हेरिएंट नसल्याचं निष्पन्न. ठाणे महानगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल झालेली 19 वर्षीय तरुणीची अँटीजेन चाचणी करण्यात आली असून या चाचणीमध्ये ही तरुणी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याची घटना घडली आहे. मात्र कुठल्याही प्रकारचा नवीन व्हेरिएंट नसल्याचं सद्यस्थितीत निष्पन्न झालंय. तसंच सदर तरुणीचा चाचणीचा अहवाल NIMEला पाठवणार असून या अहवालानुसार कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही ते निष्पन्न होणार आहे. सध्या असा कुठलाही नवा व्हेरिएंट आला नाही तर महापालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितलं. काल एक महिला रुग्णाची तपासणी करण्यात आली की त्याच्यामध्ये ती आपण ज्यावेळेला अँटीजेन टेस्ट केली, जी डेंग्यूची टेस्ट निगेटिव्ह आली, त्याच्यामुळे आपण अँटीजेन टेस्ट केली. अँटीजेन टेस्टवरती कोविड पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. परंतु ती आजपर्यंत तरी ती नवीन व्हेरियंटचं कोविड झाल्याचं कुठलंही प्रमाण आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा तशी वस्तुस्थिती नाही. आज आम्ही त्याचे सॅम्पल आपण NIMEला पाठवतो, पुण्याला पाठवतो. पुण्याचा रिपोर्ट आल्यानंतरच कळेल की तो नवीन व्हेरियंट आहे किंवा नाही. सद्यस्थितीमध्ये तिला कोविड पॉझिटिव्ह आहे एवढीच वस्तुस्थिती आहे. नवीन व्हेरियंटविषयी अजून कुठलीही शक्यता अजून पडताळणी झालेली नाही आहे. त्यासाठी जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याच्यावेळेस कुठलंही भाष्य करणं चुकीचं ठरेल. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमाला ठाणे गुन्हे शाखेनं केलं जेरबंद. 31 ग्रॅम कोकेनही हस्तगत. एकीकडे राज्यात सध्या ललित पाटीलच्या ड्रग्ज तस्करीचं प्रकरण गाजत असतानाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नववर्ष आणि नाताळ पार्टीच्या निमित्तानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ओकोरी इमॅन्युअल ब्राईट या 33 वर्षीय इसमाला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. त्याच्याकडून 12,40,000चे 31 ग्रॅम कोकेनही हस्तगत करण्यात आलं आहे. ठाण्यातील कोपरी पूर्व भागातील आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड भागात बस पार्किंगजवळ नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. याच्या आधारे अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास घोडके यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, हवालदार रोहिदास रावते आणि सुनील कदम आदींच्या पथकानं 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आनंदनगर चेकनाक्याजवळ सापळा रचून नायजेरियन तस्करी करणाऱ्या ओकोरी ब्राईट याला सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 31 ग्रॅम वजनाचे कोकेन, मोबाईल, नायजेरिया देशाचा पासपोर्ट आणि व्हिसा आदी 12,51,360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तो मूळचा नायजेरियनचा रहिवासी असून त्याने त्याच्या साथीदारांकडून हा अंमली पदार्थ ठाण्यात विक्रीसाठी घेऊन आल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या आरोपीविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसंच त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयानं दिले आहेत. पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अशी कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या माननीय ठाणे आयुक्तालयामध्ये माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये 9 वर्ष स्वागत आणि नाताळ सुट्ट्यांमधील पार्टींसाठी काही ड्रग्स किंवा अंमलीजन्य पदार्थ ठाण्यामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा येणार आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीनुसार आम्ही गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार काल एक कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ओकोरी इमॅन्युअल ब्राईट नावाच्या नायजेरियन व्यक्तीला 31 ग्रॅम वजनाच्या कोकेनसह ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे 31 ग्रॅम वजनाचे कोकेन 12,51,360 रुपये इंटरनॅशनल मार्केट व्हॅल्यूप्रमाणे त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला किती दिवसाची कस्टडी? आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता सदर कोकेन हे त्यांनी कोणाकडून आणलेले होते, तो इथं कोणास विक्री करणार होता, या सर्व गोष्टींचा त्या 26 तारखेपर्यंत त्या सर्व गोष्टींचा तपासात उलगडा होईल. सर, आता 31 डिसेंबर येत आहे, काय नागरिकांना आव्हान आहे? नागरिकांना तर आव्हान आहेच, परंतु आपले जे यूथ आहे, जो तरुण वर्ग आहे, यांना देखील आमच्याकडून एक आव्हान राहील की जे अंमलीजन्य पदार्थ आहेत, कोकेन आहे, गांजा आहे, MD आहे, LSD पेपर आहे, ह्या सर्व गोष्टींची विक्री 9 वर्षामध्ये किंवा 31 पार्टीमध्ये विक्री जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे. तर या गोष्टींची माहिती नागरिकांना किंवा जे आपले यूथ आहे यांना माहिती असेल तर त्यांनी क्राईम ब्रांच किंवा नजीकचे पोलीस स्टेशन आहेत त्यांना संपर्क साधण्याची आमची त्यांना एक विनंती आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती. मावळते आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून स्वीकारला पदभार. महिलांची आणि त्यातही अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज या गुन्ह्यांना नियंत्रित आणण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी गुरुवारी दिली आहे. मावळते आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून त्यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जयजित सिंग यांची राज्याच्या लाचलुचपत विरोधी पथकात महासंचालक म्हणून बदली झाली होती. त्यांच्या जागी आता राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त महासंचालक डुमरे यांची 25व्या आयुक्त म्हणून ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाली आहे. आज दुपारी त्यांनी जयजित सिंग यांच्याकडून ठाण्याची सूत्र हाती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्ह्याशी ओळख असल्यानं ठाण्यात तसं काम मोठं आहे. ठाण्यात तसंच चॅलेंजिंग टास्क आहे. आता ही जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. भौगोलिक रचना, सांस्कृतिकदृष्ट्या ठाणे एक सुंदर शहर आहे. ठाणेकरही समजूतदार आहेत. येत्या 2-3 दिवसात कामाचा आढावा घेतला जाईल. ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी यांच्या आधी माहिती घेऊन त्यावर भाष्य करणं योग्य राहील असंही त्यांनी सांगितलं. विकासासाठी ठाण्याची ओळख आहे. पूर्वीच्या तुलनेत आता या ठिकाणी खूप विकास झालाय. ठाण्यात वाहतुकीची समस्या आहे, परंतु त्यावर मार्ग काढता येईल. याआधी ठाण्यात आपण काम केलं आहे, त्याचाही चांगल्या प्रकारे खूप उपयोग होईल. महिला सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज यावर खास नजर ठेवणार असून पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घरांबाबतही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे हे नेहमीच पोलिसांच्या दृष्टीने एक चॅलेंजिंग टास्क असाइनमेंट राहिलेली आहे. ठाण्याची विशिष्ट असलेली भौगोलिक रचना, सामाजिक आणि सांस्कृतिक वेगवेगळे संदर्भ ठाण्यामध्ये आहेत. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांचा हा जिल्हा आहे, त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे. पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघेल याबद्दल मला खात्री आहे. ठाण्याचा अनुभव या आधीचा आपला आहे, तो किती कामाला येऊ शकतो? नक्कीच कामाला येईल. तर आपल्यापैकी 90% लोकांना मी अगोदर बसलोच ओळखतो. DCP होता, जॉईंट CP झाला, आता CP झाल्यानंतर तुम्हाला ठाण्यात कसं वाटतंय? ठाणे चांगलंच आहे आणि म्हणजे ठाणेकर खूप काय म्हणता येईल, खूप
समजूतदार आणि चांगले लोक आहेत, पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत. त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढतील असा मला विश्वास आहे. गुन्हेगारी क्षेत्रासाठी अनेक पोलीस काम करत आहेत सर, समोर अनेक विषयावरती कारवाई सुरू आहे. कसं बघतात याकडे तुमचा देखील कसा असणार आहे? आता काही मिनिटांपूर्वीच मी चार्ज घेतला आहे, त्यामुळे मी आता लगेच याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही. परंतु त्यानंतर 1-2 दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रांचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती हे बघून पुढच्या दिवशी आपल्याला पूर्वीचा अनुभव आहे टोटल हा मामल्यामध्ये लोकांनाच हे पूर्वीचा अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी दोषी दोघांवर कारवाई. आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर विधान परिषदेत उत्तर. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर सहाय्यक प्राध्यापक अर्थात असिस्टंट प्रोफेसर आणि व्याख्यात्यावर अर्थात लेक्चररवर आज कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न मांडला होता. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 13 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विविध प्रश्न उपस्थित केले. या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली होती का? या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार का? अत्यवस्थ 9 ते 10 रुग्ण अन्य रुग्णालयात हलवताना योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असा सवाल आमदार डावखरे यांनी उपस्थित केला. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीनं उत्तर दिलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घटनेपूर्वी 48 आणि त्यानंतर 125 कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात अशा 193 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या पटलावर ठेवला जाईल. तसंच रुग्ण हलवताना योग्य काळजी घेण्यात आली होती. या प्रकरणातील दोषी सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्यात्यावर आज कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मालवण येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंनी केली बक्षिसांची लयलूट. सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि राज्य हौशी जलतरण संघटना आयोजित खुली सागरी जलतरण स्पर्धा 2023 नुकताच मालवण येथे पार पडली. या जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध किलोमीटरच्या स्पर्धांमध्ये यश प्राप्त करत पारितोषिकं पटकावली. 10 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत स्नेहा लोकरे हिनं दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवलं. तर आयुष्य आखाडे, सोहम पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक प्राप्त केलं. तर मानव मोरे यानं 5वा आणि श्रुती जांभळे हिनं 6वा क्रमांक मिळवला. तर 5 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे यानं 5वा क्रमांक प्राप्त केला. तर आर्यवधान यानं ही स्पर्धा पूर्ण केली. 2 किलोमीटर स्पर्धेत आयुष्य आखाडे हिनं तिसरा क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावलं. तर 1 किलोमीटरच्या स्पर्धेत फ्रेया शहा हिनं 4था तर श्रुती जांभळे हिनं 10वा क्रमांक प्राप्त केला. 1 किलोमीटर फिन्स स्पर्धेत कैवल्य राणे यानं तिसरा क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावलं. तर फ्रेया शहा हिनं 6वा क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील 10 विजेत्यापटूंना रोख बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. तसंच रुद्र निसार, आयुष तावडे, वरुण आरुंगटी, मोहित देशपांडे, आदित्य देसाई, माही जांभळे, ओजस मोरे, नक्ष निसार, आदिराज पाटील, गार्गी भरनुके, जियाना गाला, मृदांश केळकर, आरुष राणे यांनी ही स्पर्धा वेळेत पूर्ण केली.
हे सर्व जलतरणपटू प्रशिक्षण कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करतात. स्टारफिशच्या या सर्व जलतरणपटूंचं महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, सचिव अतुल पुरंदरे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक मोतीलाल कुवर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. सिंधुदुर्ग मालवणला चिवला बीचला झालेल्या 13व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला आपल्या स्टारफिशच्या ठाण्याच्या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केलेली आहे आणि 10 किलोमीटर अंतर समुद्रात पहिल्यांदा जी स्पर्धा झाली 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर, लहानग्यांची 500 मीटर अशा सर्व प्रकारामध्ये आपल्या स्टारफिशनी यश कमवून नंबर 1ची टीम त्या ठिकाणी झालेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमधनं जे स्पर्धक क्वालिफाय होतील त्यांच्या पुढे कशा प्रकारे हे करणार? नाही, ही एक राज्यस्तरीय खुली स्पर्धा होती. याच्यात कुठलंही पुढे क्वालिफिकेशन नाही आहे, पण मुलांना उत्साह वाढवण्यासाठी ही स्पर्धा असेल. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा असते सागरी. याच्यामध्ये 1050 स्पर्धक सहभागी झाले होते. कोणकोणत्या विषयाच्या त्या स्विमिंग होत्या सगळ्या? हे एकच फ्रीस्टाईल आणि डिस्टन्स वाईज ही स्पर्धा असते. त्याच्यामध्ये फ्रीस्टाईल हा प्रकारच असतो.